गेल्या अनेक दिवसापासून राज्यात पेटत असलेला अंगणवाडी सेविकांचा प्रश्न आता पुन्हा एकदा ऐरणीवर जो आलेला आहे तो पाहायला मिळते। मुंबईतील आझाद मैदानावर आपल्या मागण्यांसाठी उपोषण केल्यानंतर या महिला जिल्ह्यात जे आहेत त्या समाज कल्याण कार्यालयाच्या बाहेर या सगळ्या अंगणवाडी सेविकांनी महिलांनी आंदोलन जे आहे ते सुरू केलेले पाहायला मिळते। पुण्यातलं जे समाज कल्याण आयुक्तालय आहे त्याच्या बाहेर देखील शेकडो महिला आज सकाळपासून थाळीनाद आणि आमरण आंदोलन जे आहे ते करतायत। ठिय्या आंदोलन या महिलांनी सुरू केलेलं आहे। खरं तर पेन्शन आम्हाला मिळावी, आमच्या योग्य सेवेचा योग्य मोबदला द्यावा, आमची सॅलरी आहे ती वेळेवर मिळावी, अशा अनेक मागण्या घेऊन खरं तर राज्यभर या सगळ्या अंगणवाडी सेविकांनी आंदोलन सुरू केले आहे। आणि पुण्यात देखील आज या सगळ्या महिलांनी थाळीनाद आणि ठिय्या आंदोलनाला सुरुवात केलेली आहे। आज सकाळपासून या सगळ्या महिला या समाज कल्याण आयुक्तालयाच्या बाहेर जमलेल्या आहेत। ही दृश्य आपण पाहतोय की सगळ्या महिला थाळ्या वाजवताना आपल्याला दिसत आहेत। खरं तर सरकारनं आमच्या मागण्या सरकार जोपर्यंत पूर्ण करणार नाही तोपर्यंत आम्ही हे आंदोलन सुरू ठेवू अशी मागणी या सगळ्या सेविका करतात। आपल्यासोबत काही सेविका देखील आहेत, त्यांच्या नेमक्या मागण्या काय आहेत, या आंदोलनाचं स्वरूप नेमकं कसं असणार आहे हे जाणून घेणार आहोत। ताई, काय तुमच्या अंगणवाडी सेविकांच्या नेमक्या मागण्या आहेत, सरकारकडे काय विनंती करा? आम्ही गेल्या महिन्यात डिसेंबर महिन्यापासून म्हणजे डिसेंबरच्या 4 तारखेपासून आम्ही अंगणवाडी सेविकांनी आणि मदतनीसांनी बेमुदत संप आम्ही पुकारलेला आहे। आमच्या मागण्या अशा आहेत की आम्हाला सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार कर्मचारी दर्जा मिळाला पाहिजे, अंगणवाडी सेविका मदतनीस यांना भरीव मानधनवाढ मिळाली पाहिजे, तसेच आम्हाला पेन्शन योजना लागू व्हायला पाहिजे, अशा आमच्या प्रमुख मागण्या आहेत। या मागण्यांसाठी आम्ही 4 डिसेंबरपासून मोर्चासाठी म्हणजे आंदोलनासाठी उतरलेलो आहोत। आम्ही अनेक मोर्चे काढले, आम्ही नागपूरमध्ये गेलो, मुंबईला पण आम्ही मोर्चे काढले, जिल्हा परिषद कार्यालयावर पण आम्ही असे मोर्चे काढलेले आहेत, आमदारांच्या इथे पण आम्ही मोर्चे काढलेले आहेत। आम्ही वारंवार मोर्चे काढून आम्ही त्यांना आमच्या मागण्यांची माहिती पण देतोय, पण आमची ही दखल कोणीही घेत नाहीये। त्याच्यासाठी हा आम्ही बेमुदत संप पुकारलेला आहे। वेतन वाढ जी आहे ती करण्यात यावी, कामाचा योग्य मोबदला द्यावा आणि पेन्शन जी आहे ती आम्हाला लागू करण्यात यावी, या सगळ्या मागणीसाठी राज्यासह पुण्यातील समाज आयुक्तालय जे आहे समाज कल्याण आयुक्तालय त्याच्या बाहेर आता या सगळ्या महिलांनी ठिय्या आणि थाळीनाद आंदोलन सुरू केलेलं पाहायला मिळते। कॅमेरा पर्सन अभिजित पिसेसह अभिजित पोते, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।